श्रीमद्भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग श्लोक 20 न जायते म्रियते वा कदाचि नाय भूत्वा भविता वा न भूय अजो नित्य शाश्वताय पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. हा आत्मा कधीही जन्मतः नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही, कारण हा जन्म नसलेला नित्य सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा आत्मा मारला जात नाही. श्लोक 21 वेदविनाशिन नित्यय येन मज मय व्यमयम कथस पुरुष पार्थक घातयाते हंतिकम. हे भारता, अर्थात पृथापुत्र अर्जुना, जो पुरुष हा आत्मा नाशरहित नित्य न जन्मणारा आणि न बदलणारा आहे हे जाणतो, तो कोणाला कसा ठार करवेल किंवा कोणाला कसा ठार करेल. वसांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गुह्याति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यान्यानि संयाति नवानि देही. अर्थात ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन नवीन वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसऱ्या नवीन शरीरात जातो. श्लोक 23 नैन छिंदांती शस्त्राणि नैन दहति पावक न चैन क्लेदयान्त्यपो न शोषयाति मारुत. या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाही, विस्तव जाळू शकत नाही, पाणी विझवू शकत नाही आणि वारा वाळू शकत नाही. श्लोक 24 अच्छेद्यो यम दाह्यो यम क्लेद्यो शोष एव च नित्य सर्वगत स्थाणु रचलोय सनातन. कारण हा आत्मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजवता न येणारा आणि निसंशय वाळवता न येणारा आहे. तसेच हा आत्मा नित्य सर्वव्यापी अचल स्थिर राहणारा आणि सनातन आहे. श्लोक 25 अव्यक्तो यमचिंतो यमविकार्यो यमुच्यते तस्मादेव वेत्त्वेन नानुशोचितो महर्षी. हा आत्मा अव्यक्त आहे, अचित्य आहे आणि विकाररहित आहे असे म्हटले जाते. म्हणून हे अर्जुना, हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे. हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही.